नॉनव्हेज खात होते ना. हा 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 हा. मग आता बंद होत नाही, मी सोडलं ते. ते कधीपासून सोडलं? आता झाला महिना 2-3 महिने झाले. गुड पण गुड. ते असं चिकन वगैरे नाही आम्ही खायचं, हम्म कधीतरी अशी फक्त मच्छीच. हा आता तेच मटन आहे, चिकन ते नाही तेच आहे. खायचं. हा 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 हा. मग मच्छीचा थोडासा लोकांचा माझा हाच अनुभव येतो की लोक म्हणतात की ताई आम्हाला समुद्री प्राणी आवडतात. हा. आम्हाला नाही बाकी पण त्याचा आता ते लोभ पण नाही नाहीये. खात. हा. नाही पण ते पण नाही खात, मटन वगैरे ते पहिल्यापासूनच नाही खात. अच्छा. होईल, आपोआप होईल आणि ते आपोआप सुटलेलंच बरं आहे. आजचा हा आपल्या गीतेचा विषय पण तो आहे. थोडस हा समजून घ्यायला तुम्हाला डिफिकल्ट जाईल, पण मी प्रयत्न करीन, सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेन. चला, आपण सगळेजण जेवढे जमलोय तेवढ्याने आपण मुखाने नाम, हाताने टाळी, जिथे आहोत तिथे सगळ्यांनी बोलायचं आहे. माझ्या मागून बोला, पण बोला, कोरस द्या व्यवस्थित. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैक्तेकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्परम् गुरुज्ञानदेव भगवंत. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ओके, तर आजच्या सेशनला ना सुरुवात करण्यापूर्वी खूप सुंदर, आत्ताच जसं म्हणतात ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संकल्प देणारा सुद्धा भगवंत असतो आणि तो संकल्पाची त्यावेळेस सुरुवात करणारा सुद्धा भगवंतच असतो, आरंभ करणारा, योग्य सुरुवात करणारा. आत्ताच यशोदा काकींचं बोलणं झालं माझं, तर त्यात त्या म्हणाल्या की ताई वेगवेगळ्या गोष्टींवरची इच्छा आता उडायला लागलेली आहे बरं का. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्याकडे येण्यापूर्वी अजून एक संदर्भ सांगते. ऑफिसमध्ये एक मैत्रीण आहे,
ती मला म्हणाली की तू हे बरोबर बोलतेस नीलम, हे सगळं कीर्तन वगैरे करते किंवा तू सगळं देवदेव सारखं सांगत असतेस, करत असतेस, पण तसं ना माझी रोज इच्छा होत नाही. तुझं ऐकायला छान वाटतं पण रोज ना देवपूजा वगैरे करायची इच्छा होत नाही आणि मी काय देवाला वगैरे असं मानत नाही. तर मी म्हटलं मग तुझ्या घरात देवघर नाहीये का? देवघर आहे. मग पूजा कोण करतो? हजबंड पूजा करतात. मी कधीच पूजा करत नाही नीलम. असं अगदी तिने मला तत्वनिष्ठ व्यक्ती कशा म्हणतात तसं तिने सांगितलं. हे देव वगैरे काही मला पटत नाही. तर त्याच्यावरती मी एवढंच उत्तर दिलं की देव म्हणजे काय असतं म्हणलं. तू नको माणूस देव, तू राम नको माणूस, तू कृष्ण नको माणूस, तू गणपती बाप्पा नको माणूस, तू कोणालाच नको माणूस. पण रोज सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा दिवाबत्ती करतो ना, म्हणलं रोज सकाळचं जाऊ दे, एक दिवस हे फक्त ट्राय कर. सकाळी उठल्यानंतर फक्त दिवा देवासमोर लाव. त्या अग्नीची काहीतरी विशेषता असते. तो अग्नी गॅसच्या खाली, कुकरच्या खाली असणारा अग्नी वेगळा, पण या ज्योतीचं काही विशेष असं असतं की त्याला बघितला तो जसा प्रज्वलित करतो ना तसा बाहेर अग्नी प्रज्वलित होतो आणि आतमध्ये सुद्धा कुठेतरी पॉझिटिव्हिटी प्रज्वलित होते. आणि ती जी पॉझिटिव्हिटी असते ना, सकारात्मकता, अगरबत्ती लावतो, ती बाहेर अगरबत्ती लावतो पण आतमधला कुठला तरी वाईट प्रवृत्तींचा दुर्गंध दूर होतो आणि तिकडे सुद्धा एक पॉझिटिव्हिटीचा सुगंध पसरतो ना. ही पॉझिटिव्हिटी, हा चांगलेपणा, यालाच देव असं म्हणतात, यालाच देव असं म्हणतात. त्याच संदर्भाने आज अजून एक विषय झाला योगायोग असा की एक मोठ्या सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांचं नाव विभा डी आहे, विभा म्हणून मोठ्या सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी असं विचारलं की का म्हणजे असं कीर्तनामध्ये सायकोलॉजी अशी का महत्वाची आहे? कीर्तनात तर तुम्ही सगळं अध्यात्मच सांगता ना. तर त्यांना मी असं उत्तर दिलं की बाकीच्यांच्या कीर्तनांचं आणि प्रवचनांचं मला माहिती नाही, पण मी ज्या प्रकारचं कीर्तन आणि प्रवचन सांगण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करते किंवा जे माझ्या तोंडून येतं ना त्याच्यामध्ये डायरेक्ट हा टप्पा नसतो. कीर्तन म्हणजे काय आहे लक्ष्मण दादा? डायरेक्ट हा टप्पा. शेवटी काय मिळवायचंय? मोक्ष. अरे पण मध्ये आहे की नाही? काही मध्ये मुलं बाळ संसार काही आहे की नाही? मोक्ष मिळवणं, सत्वगुण प्राप्त करणं, देव होणं ही शेवटची स्थिती. पण मध्ये आम्ही असुर आहोत, आम्ही दानव आहोत, आम्ही राक्षस आहोत, आम्ही असं कर्कश वागतो, लोकांशी कर्कश बोलतो, इथे चिडचिड करतो, तिकडे खोटं बोलतो, नको ते बोलतो, नको ते खातो, नको ते पितो आणि नको तो विचार करतो. याच्यावरती आमचा कंट्रोलच नसतो. म्हणजे एक शेवटचा आयाम आहे अध्यात्म, ते प्राप्त करून घ्यायचंय. कोणाला हवाय मोक्ष? नोबडी वॉन्ट्स द मोक्ष. कोणालाच मोक्ष नकोय. प्रत्येकाला पुढचा जन्म हवाय आणि प्रत्येकाला अंबानीच्या घरामध्ये पुढचा जन्म हवाय. हे डॅम शुअर आहे, हे कन्फर्म आहे. ह्याच्या पलीकडे काहीच असू शकत नाही. अंबानींच्या जागी रतनजी टाटा असू शकतील, पण कोणत्या तरी श्रीमंत घरामध्ये, किंवा तेही सोडून द्या, कोणाला तरी सद्गुरूंच्या पोटी, श्री श्री रविशंकर यांच्या पोटी, कुठल्या तरी मोठ्या म्हणजे बंडातात्या कराडकर, म्हणजे कोणातरी मोठ्या आध्यात्मिक माणसाच्या पोटी जन्म घ्यायचा असेल. काहीही विष असेल, पण विष कधी गेलेली नाहीये, इच्छा कधी गेलेली नाहीये. चांगल्या कोटीची का होईना ती इच्छा आहेच. धनिक कोणा प्रत्येकाला व्हायचंच आहे, प्रत्येकाला चांगलं बनायचंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे मधले आयाम आपण चेक करून बघू की नाही. आणि कीर्तन जे केलं जातं ना इतर ठिकाणी, ते एकच गोष्ट गृहीत धरून केलं जातं की प्रत्येकाला मोक्ष पाहिजे. पण जे झणझणीत म्हणण्यापेक्षा ना असं लख्ख असं ते वास्तव असतं ना, ते असत्य असतं. त्याच्यामागे सत्यता फार कमी असते. पण गीता जी आहे ना, गीता ज्योतिताई, ती गीता ना या मधल्या आयामांवरती बोलते. त्या शेवटच्या आयामावरती जात नाही डायरेक्ट. हे सगळे मधले आयाम ते एक्सप्लोर करते. म्हणून मला जेव्हा लोक विचारतात ना की ताई आम्हाला हे कीर्तनकार, स्पेशली ना कीर्तनकार बनण्यासाठी जास्त फोन असतात, ताई आम्हाला कीर्तनकार बनायचंय, आम्हाला हे बनायचंय, त्यांना आधी हे सांगते की आधी हे बहु आयाम आहेत ना ते जाणून घ्या. आयुष्यातले बहु आयाम जाणून घ्या. त्यासाठी नोकरी करा, त्यासाठी धंदा करा, व्यवसाय करा, काहीतरी आयुष्यामध्ये करा, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतील, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय कळतील. एखादा माणूस, मला अक्षरशः हसायला येतं की कीर्तनकार हल्लीचे काही जे जातात ते असेच 50,000 लाख रुपये घेऊन येतात. पण तुम्हाला माहित आहे का, एक रिक्षावाला आमच्या घोडबंदर रोड पासून ते अगदी तो स्टेशन पर्यंत 60 रुपये फक्त शेअरिंगचे घेतो बिचारा. आणि ते 3 जण पॅसेंजर मिळवण्यासाठी तुम्हाला माहितीये तो रिक्षा स्टँडवरती किती घालमेल होत असते, त्याची किती उलाघाल तो करत असतो. माहितीये तुम्हाला त्या 60 रुपयाची किंमत कळाली कधी? तुम्ही सहज बोलताना 50,000 बोलता, तुम्ही सहज बोलताना 30-30, 40-40 हजार बोलता, पण तुम्हाला त्या 60 रुपयाची कधी किंमत कळाली आहे का? एखादा जेव्हा एम्प्लॉई आपल्या जे सीएल आणि ईएल बाजूला सारून जेव्हा तो एखादी लीव्ह टाकतो ना, तेव्हा त्याला माहिती असतं माझ्या 12 सीएल 12 ईएल संपल्यानंतर
माझ्या ज्या सुट्ट्या आहेत त्यातला माझा पे विदाऊट पे जाणार आहे, म्हणजे माझी दिवसाची अमुक अमुक रक्कम कापून जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे त्याच्या जिवारी किती लागतं? ते जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत त्या कीर्तनातले जर मी 50,000 सांगते तर 50,000 म्हणजे एका मिनिटाचे किती, जेवढे शेकडो हजारो रुपये होतात ना तेवढे वसूल त्या तेवढ्या श्रोते मंडळींना तुम्हाला करता आले पाहिजेत. नो डाऊट कॉर्पोरेटमध्ये अनेको लोक आहेत. अंकुर वारिको सारखी लोक लाखोंनी पैसे चार्ज करतात. गौर गोपालदास सारखी यांच्यासारखी लोक लाखोंनी पैसे चार्ज करतात. पण तुम्हाला माहितीये त्यांच्या बोलण्याची क्वालिटी काय आहे? तुम्हाला माहितीये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन रेट किती आहे? व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन रेट? जर त्यांच्या सेशनला 150 लोक येत असतील ना तर त्या 150 पैकी अनेको लोकांची जवळजवळ 50% लोकांचं मन ट्रान्सफॉर्म झालेलं असतं. नॉट बाय लिसनिंग देअर वर्ड्स, जस्ट बाय लुकिंग ॲट देम. त्यांच्याकडे बघून त्यांचं मन ट्रान्सफॉर्म झालेलं असतं. आणि हे पैसे शब्दांचे नसतात, हे पैसे त्यांच्या जीवनशैलीचे असतात, हे पैसे त्यांच्या ऑराचे असतात, हे पैसे त्यांच्या असण्याचेच असतात. आणि त्यांनी स्वतःचं असणंच तेवढं मोठं केलेलं असतं. त्यामुळे कीर्तनकार असाल, जे कोणी असाल ना, तर व्हॅल्यू वाढवायची असेल ना तर स्वतःच्या असण्याची व्हॅल्यू वाढवावी लागेल. शेवटचा भाग जर सोडला ना तर आपण या विषयावरती होतो की हे कुठलेही लोक असतात ना, म्हणजे मोस्ट ऑफ दी स्पिरिच्युअल स्पीकर जे असतात ना ते शेवटच्या आयामाबद्दल बोलतात, डायरेक्ट शेवटचा आयाम. पण हे मधले आयाम सुद्धा गरजेचे आहेत. कर्म करत असताना जसं माझ्या मैत्रिणीने विचारलं की नीलम देव म्हणजे मला तो देव मान्य नाहीये, जसं मला त्या विभा मॅडमनी विचारलं की नीलम सायकोलॉजी म्हणजे काय आहे, तर हे देव हिला मान्य नाही आणि ही सायकोलॉजी, हे दोन प्रसंग मी यासाठी सांगितले कारण कर्म करत असताना सायकोलॉजी कुठली गरजेची आहे. कारण प्रत्येक माणूस जन्माला येतो, प्रत्येकाचं लग्न होतं, मुलं होतात, नोकरी मिळते, प्रत्येकाबरोबर याच घटना घडतात. नोकरी नसेल तर बिझनेस असतो, प्रत्येकाबरोबर तेच घटना आहेत. घटनांमध्ये काहीही फरक नाही, पण ती घटना घडत असताना ते करत असतानाची त्याची सायकोलॉजी काय आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर ती सायकोलॉजी योग्य मार्गाने असेल ना तर देव बाहेर नाही शोधायला जायचंय, देव आतमध्ये प्रगट होतो. प्रकट होण्यापेक्षा जो आतमध्ये आहे तो कळतो. जसं मागे सुद्धा उदाहरण दिलेलं की ढग बाजूला गेले की निळा प्रकाश, आकाशाचा शुद्ध निळा रंग दिसायला लागतो. तो तिथे नसतो का? तो तिथेच असतो, फक्त ढग बाजूला करायला लागतं. अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्या एंड वरती आपण गेलं सेशन, ज्या नोट वरती आपण गेलं सेशन संपवलेलं, की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तुला यज्ञ करायचंय. कुठला यज्ञ करायचाय? तुला इष्ट यज्ञ करायचाय. इष्ट यज्ञ म्हणजे काय? त्या यज्ञाचे प्रकार भगवंताने इथून पुढे श्लोक क्रमांक 25 पासून भगवंताने त्या यज्ञाचे प्रकार सांगायला सुरुवात केली. आणि जवळजवळ श्लोक क्रमांक 32 ते 33 पर्यंत भगवंत यज्ञांचे प्रकारच सांगतोय. बरं का, यज्ञांचे प्रकारच सांगतोय. आता आपण त्या यज्ञांचे प्रकार बघूया. नीट ऐका, खूप सुंदर एक्सप्लेनेशन आहे. आणि मी एक गोष्ट तुम्हाला छाती ठोकपणे सांगते की याच्या मागचं एक्सप्लेनेशन वाचून तेवढंच सांगणार तुम्हाला, पण याच्या मागचं जे डिटेलिंग आहे ना ते आपण बघायचंय. जे चिंतनामधून आलेलं आहे ते डिटेलिंग, प्रत्येक शब्द समजून घेऊन त्या शब्द खणून त्याच्यामधून आलेलं आहे. तर ते डिटेलिंग नेमकं काय ते समजून घ्या. या श्लोक क्रमांक 24 चा आधी आपण एंड बघूया. हा जो श्लोक क्रमांक 24 होता, या श्लोक क्रमांक 24च्या वरती लिहा, मी पण लिहिलेलं आहे, ब्रह्म प्राप्तीचे मार्ग. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं भगवंताने की कर्ता, करण, कर्म आणि फळ हे सगळंच ब्रह्म असतं. मग या ब्रह्मप्राप्तीचे मार्ग कुठले? श्लोक क्रमांक 25 वरती या. 25 पासून त्या ब्रह्मप्राप्तीचे मार्ग सुरू होतात. ब्रह्मप्राप्तीचे मार्ग. दुसरे काही योगी, ऐका बरं का, आधी अर्थ सांगते. दुसरे काही योगी देव पूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकाराने अनुष्ठान करतात. दुसरे काही योगी देव पूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. तर इतर योगी परब्रह्म परमात्म रूपी अगणित अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वारेच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. श्लोक बोलूया आपण. दैवमेवा परे यज्ञै योगिना पर्युपासते. नच्या पुढचा विसर्ग अर्धा बोलायचा आहे, पोटाला हपका बसला पाहिजे. दैवमेवा परे यज्ञै योगिना पर्युपासते. ब्रह्माग्नाव परे यज्ञै
ब्रह्मा, ब्रह्मा अग्ना, अग्ना ब्रह्माग्नाव परे यज्ञै यज्ञे नैवोपजुवती. आता जो ह त्याच्या पोटात व लावलाय ना, हा ह च्या पोटात जो व लावलाय ना, तो का लावलाय? तो जान्हवी मधला व ला ह नाहीये, तो जान्हवी मधला व ला न ला ह नाहीये, तो ह ला न आहे, म्हणजे ह ला व जोडलाय. म्हणजे काय, थोडक्यात ह आधी बोलायचा आणि मग व बोलायचा. बरं का यशोदा काकी, आधी ह बोलायचा आणि मग व बोलायचा. मग कसं बोलणार? जुहवती, जुहवती. ह अर्धा बोलायचा आहे, जुहवती. प्रॅक्टिस करा याची, कारण पुढच्या 3 श्लोकांमध्ये हाच शब्द येणार आहे. जुहवती, 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 जुहवती. ओके, जुहवती, जुहवती. ओके, कसं बोलणार? ब्रह्माग्नाव परे यज्ञै यज्ञे नैवोपजुहवती. ठीक आहे, नैवोपजुहवती. माझ्या मागून बोला. दैवमेवा परे यज्ञै योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नाव परे यज्ञै यज्ञे नैवोपजुहवती. व्हेरी गुड, बऱ्यापैकी तुमचे उच्चार चांगले झालेत. आता याच्यामध्ये बघा अर्थ काय बोललेत? 2 प्रकारचे योगी सांगितलेत, 2 प्रकारचे. अर्थ बघू नका, फक्त माझ्याकडे बघा. 2 प्रकारचे यज्ञ. एकामध्ये दोन्ही यज्ञ कोण करते? योगीच करतायत. पहिल्या प्रकारचे योगी काय करतात? देव पूजा रूप यज्ञाचे अनुष्ठान करतात, देव पूजा रूप यज्ञ करतात. आणि दुसऱ्या प्रकारचे योगी काय करतात? अभेद दर्शन रूप यज्ञ, अभेद दर्शन रूप यज्ञ. अभेद शब्द उलगडून बघा. अभेद, अभेद म्हणजे भेद नाही, अभेद म्हणजे भेद नाही. दर्शन म्हणजे काय? पाहण्यामध्ये, दृष्टीमध्ये भेद नाही, म्हणजेच अद्वैत दर्शन. अद्वैत दर्शन. अभेद दर्शन म्हणजे अद्वैत दर्शनाचे, आणि अद्वैत दर्शन म्हणजेच ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? मी आणि हा वेगळा नाही. देव म्हणजे काय आहे? मी आणि देव वेगळा नाही, यालाच अद्वैत दर्शन असं म्हणतात. ठीक आहे, 2 प्रकारचे योगी यज्ञ. आता आपण काय बघतोय? श्लोक क्रमांक 24 मध्ये भगवंताने सांगितलं, नीट ऐका बरं का. या सगळ्यांना शृंखला जोडा तर आपल्याला मजा येईल. शृंखला जोडा. 24व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं, करणारा जे करतोय ते आणि ज्याच्या थ्रू करतोय ते, म्हणजे कर्ता, करण आणि कर्म, आणि त्या कर्माचं फळ हे सगळं ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म कशामधून मिळणार आहे? हे सगळं कर्ता म्हणजे कोण? कर्ता, करण, कर्म हा यज्ञ आहे. मग या यज्ञाचे किती प्रकार आहेत? म्हणजे ब्रह्मप्राप्तीचे किती प्रकार आहेत? पहिला प्रकार काय आहे? 2 प्रकारचे योगी आहेत. भगवंताने प्रत्येक श्लोकामध्ये कंपॅरिझन केलंय. बघा तुम्ही पुढच्या श्लोकांमध्ये सुद्धा हे मी हिरव्या अक्षरात लिहिलेत ना, ते 2 योगी आहेत. कंपॅरिझन केलंय. एक योगी करतो देवपूजा रूप यज्ञ आणि दुसरा योगी करतो अद्वैत रूप दर्शन, अद्वैत दर्शन रूप यज्ञ. म्हणजेच जो देवपूजा रूप यज्ञ आहे त्याला कर्मकांड असं सोप्या शब्दात म्हणतात, आणि जो अभेद दर्शन रूप यज्ञ आहे त्याला ज्ञानकांड असं म्हणतात. ओके, आता या दोघांमधला फरक नीट ऐका. दोघांमधला फरक नीट ऐका. आधीपासून आपण जे बोलत आलोय तेच बोलायचंय, फक्त वेगळ्या अर्थाने बघायचंय, वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचंय. एखाद्या चित्रकाराने चित्र काढलं, एखाद्याला वाटलं की मी चित्र काढावं, आणि चित्र काढल्यानंतर अरे बापरे, बघा लहान मुलांना जास्त करून कुठल्या देवाचं चित्र काढ म्हणलं की ते गणपती बाप्पाचं काढतात. का? कारण ओळखायला सोपं जातं. सरस्वती काढली आणि लक्ष्मी काढली, ओळखायला अवघड आहे. पण गणपती बाप्पा कसा इतरांपेक्षा एकदम वेगळा असतो. सोंड असली की गणपती बाप्पा, बाकी काही नाही साधलं तरी चालतं, फक्त सोंड आणि मोदक पाहिजे, मग तो गणपती बाप्पा आहे. तसं ते चित्र काढलं आणि चित्र काढल्यानंतर अरे वा, हा तर गणपती बाप्पा आहे. तर त्या गणपती बाप्पाकडे बघून जो काढणारा आहे त्याच्यात बदल घडेलच असं नाहीये, त्याच्यात मध्ये बदल घडेलच असं नाहीये. उदाहरण क्रमांक 2 लिहिलंय, मंदिरामध्ये जाऊन मी अशा प्रकाराने गंध वाहीन, मी तशा प्रकाराने फुलं वाहीन. त्या पिंडीवरती लोक म्हणतात हळदी कुंकू कधीच वाहू नये. अनेको कथाकार आहेत, त्यांचा ऐका.
ते निष्ठून निष्ठून असं अगदी ठोकपणे सांगत असतात, पिंडीवरती हळदी कुंकू कधीच वाहू नये. ठीक आहे बाबा, मान्य आहे, पिंडीवरती हळदी कुंकू नाही वाहिलं. पिंडीवरती बेलपत्र असं वाहू नये, असंच व्हावं. त्याची डिरेक्शन अशीच असली पाहिजे, ते 3 पानापैकी मधलं पान पुढे गेलं पाहिजे, असंच व्हावं. पिंडीभोवती प्रदक्षिणा अशीच घालावी. म्हणजे असं केल्यानंतर करणाऱ्याच्या मनामध्ये काही बदल घडेल की नाही, नो डाऊट. आपल्याला डाऊट आहे, नो डाऊट, ती गोष्ट घडेलच असं त्याची शाश्वती नाही. ती गोष्ट घडेलच याची काही कन्फर्मेशन नाही. ती गोष्ट घडेलच याची काही शाश्वती नाही. म्हणजेच दुसऱ्या भाषेत बोलते, कर्म कर्त्याला कधीच बदलू शकत नाही. कशामध्ये? कर्मकांडामध्ये. कर्मकांडामध्ये कर्म कर्त्याला कधीच बदलू शकत नाही, कधीच बदलू शकत नाही. पण आता जर सांगितलं की गणपती म्हणजे काय असतं, मूलाधाराची देवता म्हणजे गणपती असतं. मूलाधार कुठे बसतं? आपल्या मणक्याच्या सगळ्यात शेवटचं जे चक्र असतं त्याला मूलाधार चक्र असं म्हणतात. आणि जेव्हा आपण ओंकार करतो, ज्या वेळेस आपण ओम गम गणपतये नमः हे बोलतो, त्यावेळेस ध्वनीच्या अशा काही लहरी निर्माण होतात जेणेकरून ते चक्र ऍक्टिव्हेट होतं. हे काय आहे? हे ज्ञान आहे. ज्या वेळेस हे ज्ञान झालं, कर्त्याला ज्ञान झालं की त्याच्या हातून होणारं कर्म बदललं, त्याच्या हातून होणारं कर्म बदललं. आता त्याला कोणी सांगायची गरज आहे का की मांडी घालून बस? आता त्याला कोणी सांगायची गरज आहे का? आता त्यांना सांगितलं की सत्व रज आणि तम हे 3 गुण त्या बेलाच्या पानामध्ये असतात. तो सत्व गुण आपण भगवंताला पुढे दाखवायचा असतो. मधलं पान सत्वाचं असतं, मग ते भगवंताला आपण पुढे दावायचं असतं. आता त्याचा अर्थ कळाला. ज्ञान झालं की कर्म बदलतं. हे ज्ञान आपण छोट्या छोट्या पूजांमधलं बघितलं. घंटा का वाजवायची? घंटा का वाजवायची? लोक म्हणतात देवाला जागा करायचं म्हणून घंटा वाजवायची. अजिबात नाही. तो जो ध्वनी निर्माण होतो ना, असा त्या पोकळी मधला जो ध्वनी निर्माण होतो ना, तसाच एक ध्वनी आपल्यामध्ये चाललेला आहे. तो घंटाच्या नादाने तो ध्वनी आणि आपल्यातला ध्वनी या दोघांच्या फ्रिक्वेन्सी मॅच होतात. त्या मॅच करून त्यांच्यामध्ये आपल्याला विलीन होता आलं पाहिजे. आपलं मन त्याच्यामध्ये आपल्याला डुंबवता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये बुडता आलं पाहिजे. हा त्या ध्वनीचा अर्थ आहे. म्हणून मंदिरामध्ये घंटा लावलेली असते. आपल्या देवघरामध्ये सुद्धा घंटेचा नाद करायचा, जेणेकरून अंतःकरणातले सगळे ध्वनी बंद होतील. बाहेरचे होतील नाही आपल्याला माहित नाही, पण आपल्या अंतःकरणातील आपल्या कानाने ऐकणारे सगळे ध्वनी बंद होतील आणि एकच ध्वनी सुरू होईल, ज्ञान. इथे भगवंत म्हणतोय 2 प्रकारचे योगी असतात. एका प्रकारचे योगी फक्त कर्मकांड करतात. कोणते लोक होते हो ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींवरती अन्याय केला? कोणते लोक होते हो ज्यांनी तुकाराम महाराजांवरती अन्याय केला? हे कर्मकांडी लोक होते ज्यांनी त्यांच्यावरती अन्याय केला. याचा अर्थ सगळे तसे होते का? नाही ना, सगळे तसे नव्हते. त्यातले काही चांगलेही होते जे काय करायचे तत्व समजून घेत होते. भले यांची मुंज झाली नाही तरी तत्व काय आहे, आत्मा हे तत्व आहे, त्यांच्यातलं ज्ञान त्यांनी बघितलं. असेही लोक होते जे ज्ञानी आहेत, ते ज्ञानकांडी असतात. आणि जे कर्माकडे फक्त कर्माचा अर्थ न बघता अंधश्रद्धा करत असतात, ते कर्मकांडी लोक असतात. भगवंत म्हणतो 2 प्रकारचे लोक असतात. ब्रह्मप्राप्तीचे 2 मार्ग आहेत. आपण ठरवायचं यातला कुठल्या मार्गाने जायचं. ओके, हे सगळे मार्ग सांगितल्यानंतर श्लोक क्रमांक 33 मध्ये भगवंत म्हणतोय सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान मार्ग आहे. चला पुढच्या श्लोकामध्ये येऊया. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालंय. पुढच्या श्लोकामध्ये येऊया. श्लोक क्रमांक 26. याच्यामध्ये भगवंत खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आय रिअली लव्ह दिस कन्सेप्ट. आणि ही कन्सेप्ट मला इतकी का आवडली याचं कारण तुम्हाला मी सांगते, पुढे जाऊन सांगते, आता लगेच नाही. आधी आपण श्लोक बघूया. श्रोत्रादी, आता हे श्रोत्रादी बोलण्यापेक्षा श्रोत्रादिंद्रिया, श्रोत्रादिनिंद्रिया, तो नीची पुढची वेलांटी आहे ना, ती इंद्रियाची आहे. नीची पुढची वेलांटी ई आहे. श्रोत्रादिन, दी दीर्घ आहे. श्रोत्रादिन इंद्रियान्ये. ओके, श्रोत्रादिनिंद्रियान्ये संयमाग्निषु जुहती, संयमाग्निषु जुहती, पटकन बोलायचं, जुहती. ओके, तरच ते त्या पीच मध्ये बसणार आहे. ओके, श्रोत्रादिन, दिन नंतर न अर्धाच बोलायचा. श्रोत्रादिन इंद्रियान्ये. ओके,
पुढचा श्लोक, पुढचं चरण. शब्दादी, शब्दादीन, शब्दादीन, पुन्हा तोच न, शब्दादीन विषयानन्य, शब्दादीन विषयानन्य. आता वरचा न बाणाचा आहे का, कारण तो इंद्रियांचा न आहे, तो बाणाचा आहे. आणि खालचा विषयांचा न छोटा न आहे. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुवती. ओके, आता माझ्या मागून बोला बरं, खूप सोपं आहे, कॉन्सन्ट्रेट करून बघा. श्रोत्रादीन इंद्रियानन्ये संयमाग्निषु जुवती. श्रोत्रादीन इंद्रियानन्ये संयमाग्निषु जुवती.